श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही केलेल्या कर्माचं फळ कधी मिळतं? दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याचं स्वतःचं चांगलं कधीच होत नाही. कर्माचं फळ किती दिवसांनी मिळतं? राजापूर गावात एक बाई राहत होती. तिच्याकडे सर्व सुख होती, फक्त संतान सुख नव्हतं. तिने अनेक उपचार केले, परंतु तिला मुलबाळ झाले नाही. तिचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मुलं झाली पाहिजेत. ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्र मंत्र करणाऱ्यांजवळ जात असे. त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे, पण अजूनही तिला कशातही यश आलं नव्हतं. एका दिवशी एका तांत्रिकानं तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कुणाच्या तरी घराला आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते. त्या स्त्रीच्या डोक्यात पुत्रप्राप्तीचे एवढे भूत चढले होते की तिनं तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली. रात्रीची वेळ होती. कोणाला काहीच कळलं नाही की आग कुणी लावली आहे. सुदैवानं त्या घरातली माणसे काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेली होती. हे तिला माहीत नव्हते. त्या घरात जे काही होते, धन दौलत संपत्ती पशु सर्व काही जळून खाक झालं. गाय म्हैस बैल असे सर्वजण मिळून 8 प्राणी त्या आगीमध्ये जाळले गेले. सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली, पण कुणी केलं हे मात्र कुणालाच कळलं नाही. काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून 8 पुत्र झाले. आता ती 8 पुत्रांची आई बनली होती. ती स्त्री आता खूपच आनंदित राहू लागली होती, परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होतं. त्याला माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष 8 प्राण्यांना मारले आहे. त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे, परंतु एवढं असूनही देवाने हिला 8 पुत्रांची आई बनवली आहे. हिला खूप मोठा आनंद देवानं दिला आहे. त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणी मात्र जळून मेले होते. त्यांचा काय दोष होता? असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे. हळूहळू दिवस पुढे सरकू लागले. तसे तिचे ते 8 पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली. मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावर राहायचं नाही. परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिच्या 8ही पुत्र एक एक करून मरण पावले. आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली. तिचा सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता. तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला, अगं सुनबाई, तू आता का रडत आहेस? जे तू पेरलं होतं तेच तुला आता मिळालं आहे. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो. सासऱ्याचं बोलणं ऐकून सुनबाईला असं वाटलं की जणू तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळत आहे. खूप वर्षापूर्वीचं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं. तिच्या सासऱ्याच्या बोलण्याचा तिला खूप त्रास झाला. ती स्त्री म्हणाली, हे म्हाताऱ्या, माझी 8 मुलं मेली आहेत. हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे. तुला माझं सुख पाहावलं गेलं नाही, पण तू पण असाच मरशील. अशा प्रकारे त्या स्त्रीनं सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलले. शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती खूप जास्त राग येत आहे, परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हाला सुद्धा हिचा खूप राग येईल. म्हातारा सासरा म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो. मला पण आहे. मनुष्य पशु पक्षी कीटक
सगळ्यांनाच त्यांच्या स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार प्रिय आहे. मलासुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवे आहे. परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे. माझ्या या दृष्ट सूनबाईनं एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरनं एकाच्या घरात आग लावली होती आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे 8 मुखे प्राणी जळून मेले होते आणि तेच 8 प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र म्हणून जन्माला आले. आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले. एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का? आणि जर लागली असेल तर ती किती दिवस? एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्यांच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासकट त्याला परत फेडावं लागतं. जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या ह्या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आनंद वाटून वाढत असतो, परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही. या सृष्टीचा नियम आहे. परमात्मा सर्व काही पाहत आहे. प्रत्येकासोबत तेच घडत असतं जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे. देवाचा न्याय थोडा उशिरा नक्की असतो, पण तो कधीच चुकत नाही. आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे. जसं आपण पेरणार आहोत तसंच पीक आपल्याला मिळणार आहे, तसेच उगवणार आहे. दुसऱ्याचे वाईट करून कधी स्वतःचं भलं होत नाही. म्हणूनच तर नेहमी म्हणतात ना की नेहमी चांगले कर्म करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.